नमस्कार मंडळी, मी नैना. माझ्या नैनाज व्लॉग मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. असा दिवस तुम्हाला खूप खूप छान जाऊ देत, तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. आज मुलं शाळेला जात होती, लेट उठलेली, नाश्ता करून पाणी न पिताच चाललेली, तर पाणी असं बाहेर आणून द्यावं लागत होतं. आणि उन्हाळ्याला आता सुरुवात होणारच आहे, तरी पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे. कमीत कमी 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. मुलं जात होती आणि हा आमचा काळू डॉन त्यांच्या मागं लागलेला, तर काळू डॉनला उचलून घेतलं आणि मुलांना शाळेला बाय केलं. मुलं शाळेला गेली. सगळ्यांना कष्टाचं फळ मिळतं आणि ही मला माझ्या कष्टाची फुलं मिळालेत, कारण खूप कष्ट करूनच हे झाड जगवलेलं आहे. कारण चुकीची माती त्या गार्डनमध्ये घातल्यामुळं झाडच जगत नव्हती किंवा टिकत नव्हती. ते बाकीचं सगळं काढायचंच आहे, पण हे छान झाड झालं आहे आणि फुलं पण खूप मस्त आलेत. त्यानंतर घरची सर्व कामं आवरून मला दुकानमध्ये बसायचं होतं. मुलं संध्याकाळी शाळेतून घरी आल्यानंतर गावात भाऊकाईची यात्रा असते, तिथे जाऊन ओटी भरून यायची होती. त्याआधी आम्ही ठरवलं की गावची ग्रामदैवता आई श्री मळेकर्णी मातेच्या मंदिरात जाऊन येऊया. गावात जातानाच आमच्या बसस्टॉपला वेशीतच ही राजांची मूर्ती आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी राजांची मूर्ती घेण्याचा प्रयत्न करत असते. मी जर इकडं बसस्टॉपच्या ठिकाणी आले तर माझ्या व्हिडिओमध्ये राजांच्या मूर्तीचा हा व्ह्यू नक्की असतोय. तर हे आहे आमच्या गावच्या मळेकर्णी मातेचं इथं मंदिर आणि हा आहे प्रवेशद्वार. तर चला जाऊया आणि घेऊया थोडीशी माहिती आमच्या गावच्या ग्रामदैवता श्री मळेकर्णी मातेची. सीमा भागासह परराज्यातील भाविक मळेकर्णी देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येत असतात. मात्र अनेक भाविकांना मळेकर्णी देवी म्हणजे नक्की कोण याची माहिती नाही. 17व्या शतकात या घराण्यातील श्रीमंत उमाजीराव शिवाप्पा देसाई यांचा विवाह कोकणातील मळण गावातील राणे घराण्यातील उमा हिच्याशी झाला होता. लग्नानंतर तरुणपणीच उमाजीरावांचा 1716 मध्ये आकस्मिक मृत्यू झाला. तत्कालीन काळात सतीची प्रथा होती. उमाजीरावांची पत्नी उमादेवी यांनी देखील सती जाण्याचा निर्णय घेतला आणि सती गेल्यानंतर त्यांची चिता थंड झाल्यावर एक नवल घडले. चितेच्या राखेत उमादेवी यांची भरलेली ओटी आणि सौभाग्य लेणी सुरक्षित राहिली. हा चमत्कार होता. काही दिवसानंतर दृष्टांत स्वप्नात येऊन उमादेवींनी त्यांची समाधी बांधण्यास सांगितले. त्याकडे थोड्या दिवसांनी दुर्लक्षही झाले, पण योग्य वेळ आल्यानंतर त्यांची समाधी बांधण्यात आली. याच समाधीजवळ येऊन लोक नवस बोलू लागले. त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या. हळूहळू या स्थानाची महती सर्वदूर पसरली. नवसाला पावणारी देवी म्हणून मळेकर्णी देवीची ख्याती सर्वदूर पसरली. कुणाची चोरी झाली असेल, कुणाला मूळबाळ नसेल, कामात विघ्न येत असेल किंवा अन्य कोणत्या काही गोष्टींच्या इच्छा असतील तर इथे गाराणा घातल्यानंतर त्या इच्छा लवकर पूर्ण होतात, अशी अपार श्रद्धा या देवीवर आहे. गाराणे घालताना हिरवा खण, फुलांचा हार, नारळ, केळी, कापूर, उदबत्तीसह ओटी भरण्यात येते. यानंतर पुजारी भक्तांच्या हातात तांदूळ देऊन गाराणे घालतात. भक्तांची मनोकामना देवीला ऐकवल्यानंतर काहीच दिवसांनी भक्त नवस फेडायला पुन्हा मळेकर्णी देवीच्या मंदिरात येतो. यावेळी पै पाहुणे मित्रमंडळींना आमंत्रण देऊन मांसाहारी जेवणाचा बेत आखला जायचा. नवस फेडायला येणाऱ्या भक्तांच्या नातलगांनी आमराई परिसर फुलून गेलेला दिसायचा. मळेकर्णी देवीला दही भात, मटण व खोबऱ्याचा तसंच तळलेला गोड नैवेद्य अर्पण करून समाधानाने भाविक माघारी परतत. श्री मळेकर्णी देवी संकटमोचक, पाठीशी उभी राहून आधार देणारी असल्यामुळं दैनंदिन जीवनात या देवीचा भाविकांना मोठा दिलासा मिळायचा. परंतु गेली 2 वर्ष ही यात्रा काही कारणास्तव बंद करण्यात आलेली आहे. पण इथं नवस बोलणं आणि तो फेडणं आजही बंद नाही, कारण इथं येऊन ओटी भरण्याला आणि प्रार्थना करण्याला बंदी नाही. त्यामुळं तुमच्या इच्छा आमच्या देवीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्या पूर्ण करण्यासाठी या मळेकर्णी देवीच्या मंदिराला नक्की भेट द्या आणि प्रार्थना करा. चला तर मग माझा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू.